महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन समीकरणं जुळतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कारण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रकारची टाळी दिलेली आहे, एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं शिवसैनिकांमध्ये या चर्चेविषयी सध्याच्या घडामोडींविषयी काय मतप्रवाह आहे हे जाणून घेत आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर आहेत। साहेब, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे परिवार एकत्र येतील असे संकेत मिळत आहेत, आपलं काय मत आहे? अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत की उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र येतील असं, पण मला वाटत नाही असं की ते एकत्र येतील असं। परंतु शेवटी राजकारणात काही शक्य असतं आणि काही अशक्य असतं, त्यामुळे काही घडू शकतं। पण भूमिकेवरती एकमत ठरवणं हे महत्त्वाचं आहे। एकच भूमिका घेणं महत्त्वाचं आहे। डबल भूमिका घेतले की कुठलाही राजकीय माणूस अडचणीत येत असतो आणि त्यातनं ते स्पष्ट होतं आहे की भूमिका स्पष्ट ठामपणे मांडली गेली पाहिजे। पण राज ठाकरेंनी सांगितलं आमचे जे काही भांडणं असतील ते किरकोळ भांडणं होते, महाराष्ट्राचा जर मोठा विचार करता ते सोडायला तयार आहे। तशीच प्रतिक्रिया उद्धव साहेबांकडून देखील आली आहे। शिवसैनिकांची अनेक दिवसापासून इच्छा आहे की मनसैनिक पण आणि शिवसैनिक पण एकत्र काम करायला सैनिकांना आवडेलच ना। शेवटी ठाकरे कुटुंब एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल। काय फायदे होतील असं वाटतं तुम्हाला जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर? हा, निश्चितपणे दोघांची ताकद एकत्र केली तर एक महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळू शकते आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहास बदलू शकतो। आता तुम्ही दोन्ही बरोबर नाही आहात, एकमेकांच्या विरोधात आहात। मनसेची भूमिका कधी भाजपच्या बाजूने असते, कधी वेगळ्या भूमिकेवर असते, त्याचा तुम्हाला किती फटका बसतो शिवसैनिक म्हणून? मगाशी मी तेच म्हटलो की भूमिका आपली ठाम असली पाहिजे, एकमत असलं पाहिजे। दुटप्पी भूमिका ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी राजकारण संपतं। दोन परिवार नव्हे, दोन पक्ष एकत्र येतील, दोन संघटना एकत्र येतील। बाळासाहेब ठाकरेंच्याच नावाने आजपर्यंत राजकारण महाराष्ट्रामध्ये होत आलंय आणि यापुढे पण अनेक वर्ष होईल असं सध्याची परिस्थिती आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जो शिवसेनेचा जन्म दिलेला आहे त्यातनं खरे वारसदार तर उद्धवजी आहेत ना। मगाशी काही दिवसापूर्वी राजसाहेबांनी पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली होती, पण आदरणीय बाळासाहेबांनीच त्यावेळेस सांगितलं की माझा फोटो वापरू नको म्हणून, त्यामुळे त्यांनी ते बंद केलं। परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी जी शिवसेना काढलेली आहे, म्हणजे आमदारांच्या जीवावरती संघटन त्यांनी केलेलं आहे आणि आमदारांच्या मतांच्या कॅल्क्युलेशनवरती निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे। ज्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला गेला आणि त्या प्रतिज्ञापत्र साधारणतः कोटीच्या घरात प्रतिज्ञापत्र दिले गेले, त्याचा कुठलाही विचार केला गेला नाही आणि मतदारांच्या कॅल्क्युलेशननुसार ते निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिकासुद्धा सकारात्मक नकारात्मक अशी दोघं बाजूंनी भूमिका दिली गेली। त्यामुळे ही महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते सैरवैर झाले आहेत। पण आता तुमची तयारी आहे दोन्ही शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर? माझी तयारी असून काय उपयोग आहे? आदरणीय उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे। नाही, शिवसैनिकांचे मत काय आहेत? शिवसैनिक म्हणून तुमची तयारी आहे का? शिवसैनिकांना दोघं भाऊ एकत्र आले तर निश्चितपणे आनंदच आहे, पण त्यांचे पण वाद असे फार नव्हते, काही विकोपास गेले नव्हते की आदरणीय उद्धव साहेबांसारखा संयमी माणूस, शांत स्वभावाचा माणूस, धोरणी माणूस, विचारवंत माणूस, असं मला असं वाटतं असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळतं आहे आणि निश्चितपणाने दोघांनी एकत्र आलं तर अजून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल। पण स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचे मन जुळतील का? नाही, शेवटी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतातच। चढावळ एकमेकांमध्ये स्पर्धा नसली तर संघटन कसं वाढेल? उलट ते जिवंतपणाचं लक्षण आहे ते संघर्ष म्हणजे। एकूणच आपण बघतोय सध्या ह्या प्राथमिक पातळीवरच्या चर्चा सुरू आहे, पण तरीही
दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे आणि त्याचा महाराष्ट्रासह दोन्ही संघटनांना देखील फायदा होईल असं मत उपनेते सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.